नमस्ते. खूप दिवसांपासून या विषयावर बोलायचंच होतं, ते म्हणजे पॅरासेलिंग. तर पॅरासेलिंग खूप जणांच्या बकेट लिस्टमध्ये असतं आणि काही जणांनी त्याचा एक्सपिरियन्स पण घेतला असेल. तर पॅरासेलिंग कोणी अवॉइड केलं पाहिजे? तर ज्यांना हार्ट डिसीजची हिस्ट्री आहे. कारण होतं काय, तुम्ही वरती जातात तेव्हा भीती आणि उत्साहापोटी ॲड्रिनालिन वाढलं तर हार्ट रेट वाढतो, हार्ट रेट वाढला तर BP वाढतो, BP वाढला तर हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. ज्यांना लंग डिसीज आहेत सिरियस, जसं COPD, अस्थमा, होतं काय, वरती गेल्यानंतर भीती आणि भीती, त्या थंड हवामान तर असतं. या दोघं गोष्टींमुळे अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका वाढतो. त्यानंतर ज्यांना अनकंट्रोल BP ज्यांचा असतो त्यांच्यात पण तेच होतं, ॲड्रिनालिन वाढलं तर BP वाढतं, BP वाढलं तर हिमोरेजिक जो स्ट्रोक आहे ती बसायची शक्यता वाढते. त्यानंतर ज्यांना इपिलेप्टिक अटॅकची हिस्ट्री आहे, इपिलेप्सीमध्ये होतं काय, सीझर्स येतात, त्या सीझर्समुळे शरीरावरचं नियंत्रण सुटतं, त्यांनीसुद्धा हे टाळलं पाहिजे. आणि प्रेग्नंट लेडीला तर सेपरेट सांगायची आवश्यकताच नाही. ही जी अशी मंडळी आहेत त्यांनी आगाऊपणा करू नये, किंवा होतं काय, त्यांनी जर हा आगाऊपणा केलास त्या हॉस्पिटलचं बिल भरतात, दुसरं काही नाही. कारण पॅरासेलिंग ही गोष्ट अशी आहे, जेव्हा तुमचं ते पॅराशूट वरती जातं त्यावेळेस एकतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि दुसरं म्हणजे वरती हवेचं प्रेशर असतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो फोर्स असतो, जी बोट असते ती धावत असते जोरात पुढे, आणि या अशा गोष्टींमुळे तुमचं जे आहे, तुम्ही वरती एक बॅलन्स साधलेला असतो आणि त्यावेळेस तुम्ही ते वरती तरंगत असतात किंवा ती मजा घेतात, जशी ह्या व्हिडिओमध्ये मी मजा घेतलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे पॅरासेलिंग आहे याचा अनुभव घेऊ शकता. आणि हा अनुभव घेत असताना तुम्ही हे पण महत्त्वाचं आहे की त्या लोकांनी ॲक्सिडेंटचे जे कॉजेस असतात, लाईक इक्विपमेंट फेल्युअर झालं, ॲडवर्स वेदर आलं, किंवा इम्प्रॉपर ऑपरेशन जर त्यांनी केलेलं असेल, म्हणजे ऑपरेशन म्हणजे काय, तर ज्यांनी चेकिंग जी आहे तिथली ती व्यवस्थित केलेली नसेल, तर या सगळ्या गोष्टी ॲक्सिडेंटला कारणीभूत ठरतात. त्यामुळे पॅरासेलिंग करायच्या आधी ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ह्या क्रॉस चेक करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतरच तुम्ही त्या बोटीमध्ये चढा आणि पॅरासेलिंगचा अनुभव घ्या. जाताना एवढंच सांगते की पॅरासेलिंग ही खूप सुंदर गोष्ट आहे, प्रत्येकाने एकदा तरी ती आयुष्यात अनुभवलीच पाहिजे. धन्यवाद. नमस्ते. खूप दिवसांपासून या विषयावर बोलायचंच होतं, ते म्हणजे पॅरासेलिंग. तर पॅरासेलिंग खूप जणांच्या बकेट लिस्टमध्ये असतं आणि काही जणांनी त्याचा एक्सपिरियन्स पण घेतला असेल. तर पॅरासेलिंग कोणी अवॉइड केलं पाहिजे? तर ज्यांना हार्ट